नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या भारत मिनिस्टर ऑफ रेल्वेमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला NTPC अंडर ग्रॅज्युएट यांची पदभरती असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाब. तर मित्रांनो आपण आता सुरू करूया. ओके, तर मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या मार्फत पदभरती असणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 20/9/2024 पासून ते 21/9/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. लास्ट डेट असणार ऑनलाईन 21. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो याची ऑनलाईन पब्लिकेशन वेबसाईट असणार आहे 20/9/2024. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 21/9/2024 पासून तुम्ही भरू शकता. लास्ट डेट असणार रजिस्ट्रेशन ते 21/10/2024 तुम्ही करू शकता. पेमेंट असणार लास्ट डेट मित्रांनो 21/10/2024 आणि फॉर्ममध्ये करेक्शन असणार 23/10 पासून ते 1/11/2024 दरम्यान तुम्ही करेक्शन करू शकतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 4 पोस्ट असणार आहेत. कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ही 4 पोस्ट असणार आहेत. ह्या 4 पोस्ट तुम्हाला झोन वाईज या ठिकाणी वेगवेगळ्या जागा देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एज आणि पात्रता पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो पहिली 18 ते 33 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पहिली मित्रांनो यामध्ये मित्रांनो तुम्हाला पूर्वी या ठिकाणी 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा होती. यामध्ये 18 ते 33 वर्ष वाढवून देण्यात आले. यामध्ये मित्रांनो कॉलेज असणार 12वी पास किंवा त्यापेक्षा जास्त तुमचं असल्याने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कमर्शियल कम तिकीट 21,700 पे स्केल असणार आहेत. एकूण जागा 2022 पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट यामध्ये 361 जागा 19,900 पे स्केल असणार आहेत. त्याचबरोबर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट पे स्केल 19,900 आणि 990 जागा असणार आहेत. ट्रेन क्लर्क यांना पे स्केल 19,900 आणि 72 जागी पदभरती असणार आहेत. अशा एकूण 3,445 जागी पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला SC/ST मध्ये असाल तर 5 वर्ष, OBC मध्ये असाल 3 वर्षामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. हा फॉर्म येतो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट RRBच्या ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत CBT 1 मार्फत. म्हणजे CBT 1 मध्ये जर तुम्ही पास झाला तर CBT 2 मध्ये तुम्ही जाणार आहात. त्यामध्ये CBT 2 मध्ये पास झाला तर तुम्हाला स्किल टेस्ट असणार आहेत. स्किल टेस्ट ही क्लर्क टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्कसाठी CBT एक्झाम होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमच्या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे 1/3. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म ऑल इंडिया कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. एज होतं मित्रांनो एज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 18 ते 33 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. UR साठी वय असणार आहे 2/1/1992 पासून ते शेवट असणार 1/1/2007 विद्यार्थी अप्लाय करू शकता. OBC मध्ये असाल तर 2/1/89 पासून ते 2007 पर्यंत. SC/ST मध्ये असाल तर 2/1/87 पासून ते 1/1/2007 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही आरक्षणमध्ये असाल OBC मध्ये तर 3 वर्ष सवलत आहे. जर तुम्ही SC/ST मध्ये असाल 5 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आले आहे. यामध्ये एज्युकेशन असणार मित्रांनो एज्युकेशन असणार आहे 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. 50% त्याच्यापेक्षा जास्त तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक राहणार आहे ओपन कॅटेगरीसाठी. जर तुम्ही SC/ST किंवा EWS असाल कोणत्याही मार्काची आड तुम्हाला नसणार आहे. मित्रांनो फीचा विषय फी असणार आहे 500 रुपये. फी ही रिफंडेबल असणार आहे स्टेज 1 साठी ओपन OBC EWS विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही SC/ST फिमेल ट्रान्सजेंडर SC/ST किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 250 रुपये फी असणार आहेत. 250 रुपये फी ही फर्स्ट स्टेज CBT मार्फत तुमची दिली जाणार रिफंड. यामध्ये मित्रांनो फी मित्रांनो डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा पे थ्रू तुम्ही या ठिकाणी पेमेंट भरू शकता. पेमेंट मित्रांनो तुम्हाला 22/10/2024 तुम्ही पेमेंट करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला CBT 1 मध्ये एक्झाम होणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत. 120 मिनिटं वेळ असणार आहेत. एक्झाम 90 मिनिटाचा वेळ असणार आहेत. जनरल अवेअरनेस 40 मार्क, मॅथमॅटिक्स 30 आणि जनरल इंटेलिजन्स 30 अशी 100 मार्काची एक्झाम होणार आहे. आणि हँडिकॅपसाठी 120 मिनिटं वेळ राखीव होणार आहे. त्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तुमचं सर्वांना. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टेज 1 मध्ये पास झाल्यानंतर तुमचे स्टेज 2 असणार आहेत. स्टेज 2 सुद्धा तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 90 मिनिटं वेळ असणार आहेत. जनरल अवेअरनेस 50 मार्क, मॅथमॅटिक्स 35, जनरल इंटेलिजन्स 35 टोटल 120 प्रश्न असणार आहेत. 90 मिनिटाचा वेळ असणार आहेत आणि हँडिकॅपसाठी 120 मिनिटं राखीव असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला
1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टेजमध्ये सेकंडमध्ये पास झाल्यानंतर या ठिकाणी जे क्लर्क आणि टायपिस्टच्या पोस्ट आहेत त्यांना कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत, म्हणजे टायपिंग स्किल असणार ते स्किल टेस्ट सुद्धा तुमची या ठिकाणी घेतली जाणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी आणि 25 प्रश्न शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंग एक्झाम तुमची या ठिकाणी कॉम्प्युटरद्वारे तुमची घेतली जाणार आहे. त्याच्यानं तुमचं DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत, हे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. यामध्ये चार्टमध्ये दिलेले आहेत की या ठिकाणी टायपिंग 1 हे सर्व घटकासाठी असणार आहेत. त्यात स्टेज 1 CBT ही सर्व पोस्टासाठी एकच असणार आहे. सेकंड CBT एकच असणार आणि ज्या 2 पोस्ट आहेत म्हणजे क्लर्क टायपिंग आणि ज्युनियर क्लर्क टायपिंग यांना टायपिंग टेस्ट या ठिकाणी सेपरेट केली जाणार. यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा आहे, हे तुम्ही चेकआउट करू शकता. हा फॉर्म येतो तुम्हाला RRBच्या ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो मित्रांनो व्हाईट बॅकग्राऊंड अपलोड करायचा आहे. 30 ते 70 KB अपलोड करायचा आहे. सहीसुद्धा अपलोड करायचं आहे. SC ST OBC असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि हँडिकॅप असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो एकूण जागेचा विचार करायचा म्हणजे एकूण जागा असणार आहे जवळपास तुम्ही या ठिकाणी ज्या जागा आहेत या ठिकाणी तुम्हाला झोन वाईज या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रात असाल तर मित्रांनो मुंबई एक झोन असणार आहेत. यामध्ये 699 जागा असणार आहेत. यामध्ये तुम्हाला सेंट्रल वेस्टर्न साऊथ सेंट्रल असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट वाईज या ठिकाणी जागा पाहू शकतात. UR साठी 290 जागा, EC साठी 103 जागा, ST साठी 55 जागा, OBC साठी 142 जागा आणि EWS साठी 69 जागी पदवी असणार आहेत. त्याचबरोबर हँडिकॅपसाठी सुद्धा आरक्षण असणार आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो 1200 बेसवरती या ठिकाणी रेल्वेमध्ये पदभरती मित्रांनो कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.